श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्रंदिवस रक्ताचं पाणी करूनही, अतोनात कष्ट करूनही तुमच्या घरात पैसा का टिकत नाही? का नेहमी तुमच्या नशिबात पैशाची ओढाताण असते? का तुमची प्रगती अचानक थांबते? आपण दोष देतो नशिबाला, आपण दोष देतो कुंडलीतील दोषांना, आपण दोष देतो वास्तूला. पण मित्रांनो, आज जे मी सांगणार आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. गरुड पुराण सांगतं की तुमच्या गरिबीचं कारण तुमच्या हाताच्या रेषांमध्ये नाही, तर तुमच्या जिभेवर दडलेलं आहे. तुम्ही रोज बोलत असलेले, अगदी सहजपणे तोंडातून काढलेले काही विशिष्ट शब्द तुमच्या घराची लक्ष्मी पळवून लावतात. साक्षात विष्णू भगवान म्हणतात की माणसाची वाणी हेच त्याचं नशीब घडवते आणि हीच वाणी त्याचं नशीब फोडते सुद्धा. आजचा हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, तरीही यश मिळत नाहीये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित तुम्हीही नकळत अशा चुका करत असाल, ज्याचा परिणाम तुमच्या 7 पिढ्यांना भोगावा लागू शकतो. रडू येईल तुम्हाला हे सत्य ऐकून, पण हे सत्य जाणून घेणं तुमच्या कल्याणासाठी गरजेचं आहे. सावधान, तुमचे शब्दच तुम्हाला गरिबीकडे खेचत आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या आणि पवित्र चॅनेल कृपादृष्टीमध्ये. मी आज तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आले आहे जो तुमच्या काळजाला स्पर्श करेल आणि तुमच्या डोळ्यातून श्रद्धेचे अश्रू आणेल. अनेक भक्त म्हणतात की आम्ही खूप सेवा करतो, स्वामींचे जप करतो, पारायण करतो, पण तरीही आर्थिक चणचण का संपत नाही? मुलांची प्रगती का होत नाही? आमचे प्रश्न का सुटत नाही? मित्रांनो, स्वामी समर्थ तर दयाळू आहेतच, ते आपल्यासाठी धावून येतातच. पण या सृष्टीचे आणि कर्माचे काही कठोर नियम असतात. हे नियम गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्वतः पक्षीराज गरुडाला सांगितले आहेत. आपली वाणी, आपलं बोलणं ही एक जबरदस्त ऊर्जा आहे. जसं स्वामींचे शब्द, बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत, हे आपल्याला मरणाच्या दारातून परत आणतात, तसंच आपले काही शब्द आपल्याला दरिद्रतेच्या खाईत लोटतात. आज आपण गरुड पुराणाच्या दिव्य प्रकाशात आणि स्वामींच्या कृपेने पाहणार आहोत आपले कोणते शब्द आपल्याला गरिबीच्या वाटेवर नेतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. अन्नाची निंदा करणे. मित्रांनो, सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे अन्नाची निंदा. गरुड पुराणात अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं गेलं आहे. भगवान विष्णू म्हणतात, ज्या जिभेवर अन्नाचा मान नाही, त्या जिभेवर लक्ष्मी कधीच वास करत नाही. अनेकदा आपण ताटासमोर बसतो आणि रागाच्या भरात म्हणतो, काय हे जेवण, काय ही भाजी, किती बेचव आहे, मला हे नको आहे. जेव्हा आपण हे शब्द बोलतो तेव्हा आपण केवळ अन्नाचा अपमान करत नाही, तर साक्षात अन्नपूर्णा मातेचा आणि आपल्यासाठी कष्ट करून राधणाऱ्या लक्ष्मीचा अपमान करत असतो. गरुड पुराण स्पष्टपणे सांगतं की अन्नाचा प्रत्येक दाणा हा ईश्वराचा आशीर्वाद आहे. ज्या घरात जेवताना कटकट होते, तिथली शांती आणि संपत्ती दोन्ही नष्ट होतात. आजपासून एक कठोर नियम करा. जेवण कसंही असो, देव समोर आलं की पहिल्यांदा दोन्ही हात जोडा. देवाला आणि स्वामींना थँक्यू म्हणा. जेवताना शांत रहा, कोणताही वाद घालू नका. जर जेवण आवडलंच नसेल तर शांतपणे थोडं खा, पण अन्नाला कधीही नावं ठेवू नका. रोज किमान 21 दिवस जेवणापूर्वी ओम अन्नपूर्णाय नमः किंवा ब्रह्मार्पणमस्तु या मंत्राचा जप करा. बघा, अन्नाची चवही वाढेल आणि घरातील बरकतही. 2. दुसऱ्यांना दिलेला शाप. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या शब्दातील विष. गरुड पुराणात सांगितलं आहे की आपली वाणी म्हणजे एक दुधारी तलवार आहे. जर तुम्ही रागाच्या भरात किंवा कोणाचा द्वेष करताना
त्याचं वाईट व्हावं, त्याचं वाटोळं होईल किंवा त्याला कधीच सुख मिळणार नाही असे शब्द वापरले तर लक्षात ठेवा, गरुड पुराण सांगतं की हे शब्द आधी तुमच्या नशिबाला डसतात. नकारात्मक शब्द हे ऊर्जेसारखं असतात. जेव्हा तुम्ही कोणाला शाप देता तेव्हा तुमची स्वतःची पुण्याई खर्च होते. साक्षात विष्णू भगवान म्हणतात, दुसरेला दिलेल्या एका शिव्यामुळे माणसाचं एका दिवसाचं पुण्य नष्ट होतं. कधी कोणाच्या डोळ्यात तुमच्या शब्दामुळे पाणी आलंय का? ते पाणी, तो अश्रू तुमच्या गरिबीचं सर्वात मोठं कारण बनतं. स्वामी समर्थ म्हणतात, कोणाचं भलं करता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचं वाईट चिंतू नका. जेव्हा आपण कोणाला शाप देतो तेव्हा आपण आपल्याच नशिबाच्या रेषा पुसून टाकत असतो. ज्याची वाणी कोमल असते त्यांच्याकडेच लक्ष्मी धावत येते. दिवसातून किमान 10 मिनिटे तरी मौन पाळा. कोणाबद्दलही वाईट बोलण्यापूर्वी किंवा कोणाला अपशब्द वापरण्यापूर्वी फक्त एक क्षण स्वामींच्या शांत चेहऱ्याकडे स्मरण करा. जर कोणाबद्दल प्रचंड राग येत असेल तर त्या व्यक्तीसमोर निघून जा आणि जोरात श्री स्वामी समर्थ जप करायला सुरुवात करा. तुमच्या शब्दाचं रूपांतर नामस्मरणात झालं की गरिबी आपोआपच दूर होईल. 3. स्वतःच्या गरिबीचे रडगाणे गाणे. मित्रांनो, हा पॉइंट तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालेल. अनेक लोकांना सवय असती की ते नेहमी रडत असतात, माझ्याकडे पैसेच नाहीत, मी खूप गरीब आहे, माझं नशीबच फुटलंय, माझ्या मागे नेहमी 7.5च असते. गरुड पुराणातील रहस्यानुसार निसर्ग आणि ईश्वर नेहमी तथास्तु म्हणत असतात. तुम्ही जे शब्द वारंवार उच्चारता तुमचं शरीर आणि वातावरण तीच ऊर्जा ग्रहण करतं. तुम्ही स्वतःला गरीब म्हटलं की लक्ष्मी मातेला वाटतं की तुम्हाला समृद्धीची गरजच नाहीये किंवा तुम्ही तिच्या आशीर्वादाला पात्र नाही आहात. तुम्ही तुमच्या शब्दांनी दारिद्र्याला घराचं आमंत्रण देत असता. तुम्ही जर स्वतःला सतत भिकारी किंवा गरीब म्हणत राहिला तर लक्ष्मी माता तुमच्याकडे का येईल? तुमच्या वाणीत जर आत्मविश्वासाचा अभाव असेल तर प्रगतीचे दरवाजे कसे उघडणार? तुमची परिस्थिती आज कशीही असो, स्वामींवर विश्वास ठेवून ताठ मानेने म्हणा, माझे स्वामी समर्थ आहेत, ते माझं कल्याण करतील. सकाळी उठल्याबरोबर आरशात स्वतःला पहा आणि नकारात्मक काहीही बोलू नका. म्हणा, मी नशीबवान आहे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि आजचा दिवस माझ्यासाठी भरभराटीचा असेल. नकारात्मक शब्द, विशेषतः नाही, अशक्य, गरिबी हे शब्द शब्दकोशातून काढून टाका. 30 दिवस हा प्रयोग करा, फरक नक्की दिसेल. 4. संतांचा आणि देवाचा अपमान करणे. गरुड पुराणात हे सर्वात मोठं आणि भीषण पाप मानलं गेलं आहे. अनेकदा आपण अडचणीत असतो तेव्हा रागाच्या भरात देवावर चिडतो. काय देव आहे की काय? स्वामींना माझं दुःख दिसत नाही का? सर्व पूजाविधी थोतांड आहे. संतांबद्दल किंवा देवाबद्दल असे थट्टामस्करीचे किंवा शंकेचे शब्द बोलणे म्हणजे आपल्या विनाशाला आमंत्रण देणं आहे. विष्णू भगवान गरुडाला सांगतात की ज्याच्या वाणीत संतांचा अनादर आहे त्याला पुढचे अनेक जन्म गरिबीत आणि नरक यातनेत काढावे लागतात. ज्या स्वामींनी आपल्याला या कठीण काळात सावरलं, ज्यांनी आपल्याला प्रत्येक संकटात हात दिला, त्यांच्याबद्दल 2 शब्द चुकीचे बोलताना आपल्या काळजात धडधड व्हायला हवी. आपण अनेकदा म्हणतो देवाला काही पडलेली नाही. हे शब्द देवाचा अपमान आहेत. श्रद्धा ठेवा भक्तांनो, स्वामींच्या दरबारात उशीर असेल पण अंधेर नाही. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आपण आज जिवंत आहोत. जर चुकून कधी रागाच्या भरात देवाबद्दल किंवा संतांबद्दल चुकीचं बोललं गेलं असेल तर त्या क्षणी कान धरून माफी मागा. दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ सारामृताचे वाचन करा किंवा कमीत कमी 5 माळा जप करा. तुमच्या वाणीतील अहंकार नष्ट होईल आणि पावित्र्य येईल. 5. कर्माची बढाई मारणे. अहंकार. गरुड पुराण सांगतं की माणसाचा अहंकार त्याच्या संपत्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. मी हे केलं, माझ्यामुळे त्यांचं घर चालतं. मी किती दान केलं तुम्हाला माहिती आहे का? मी खूप मोठा भक्त आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या चांगल्या कर्माची आणि पैशाची लोकांसमोर बढाई मारते तेव्हा त्या कर्माचं फळ साक्षात यमराज काढून घेतात. तुमच्या एका शब्दातील अहंकार तुमच्या हजारो वर्षाच्या पुण्याईला राख करू शकतो. मित्रांनो, आपण कोण आहोत? आपण फक्त मातीची बाहुली आहोत.
देणारा तो स्वामी आहे, घेणाराही तोच आहे. आपण फक्त त्यांचे माध्यम आहोत. जेव्हा आपल्या बोलण्यात मीपणा येतो तेव्हा स्वामी हळूच आपल्यापासून लांब जातात. तुम्हालाही असं वाटतंय का की कधीकधी आपण उगाचच गर्वाने बोललो आहोत? मग आता नम्र व्हा. दानधर्म केल्यावर त्याबद्दल कोणालाही, अगदी जवळच्या मित्रालाही सांगू नका. गुप्त दान हे जगातलं सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. रोज रात्री झोपताना हात जोडून म्हणा, स्वामी, आज जे काही चांगलं झालं ते तुमच्यामुळं. जे वाईट झालं ती माझी चुकीची वृत्ती होती, मला क्षमा करा. 6. सूर्यास्ताच्या वेळी अपशब्द किंवा घरात कटकट करणे. भक्तांनो, हा संकेत खूप महत्त्वाचा आहे. गरुड पुराणात सूर्यास्ताची वेळ, जिला आपण गोधुली बेला म्हणतो, ती अत्यंत नाजूक आणि पवित्र मानली जाते. यावेळी घरात साक्षात महालक्ष्मीचं आगमन होत असतं. जर या दिव्य वेळी घरात पती-पत्नीची भांडणं होत असतील, मुलांवर ओरडणं सुरू असेल किंवा कोणाला तरी अपशब्द बोलले जात असतील, तर लक्ष्मी माता उंबरठ्यावरूनच परत फिरते. ज्या घरात संध्याकाळी शांतता नसते तिथलं ऐश्वर्य फार काळ टिकत नाही. ज्यावेळी देवासमोर दिवा लावायचा असतो त्यावेळी अगरबत्तीचा सुगंध दरवळायला हवा. त्यावेळी तुमच्या घरात शब्दाचे वार सुरू असतील तर स्वामींना कसं वाटेल? आपल्या घराला मंदिर बनवायचं की कुरुक्षेत्र हे केवळ तुमच्या बोलण्यावर अवलंबून आहे. संध्याकाळची शांती हीच तुमची खरी संपत्ती आहे. संध्याकाळी 6:30 ते 7:30 यावेळी घरात टीव्ही, मोबाईल बंद ठेवा. घरातील सर्वांनी एकत्र बसून शुभं करोती म्हणा किंवा स्वामींचा जप करा. काहीही झालं तरी या तासाभरात कोणावरही रागावू नका किंवा तोंडातून एकही वाईट शब्द काढू नका. 21 दिवस हा नियम पाळून बघा. घरात पैशाचा ओघ कसा वाढतो ते पहा. 7. कोणाच्या मृत्यूची किंवा नुकसानीची चेष्टा करणे. दुसऱ्याच्या दुःखावर जे लोक हसतात किंवा कुस्तीत बोलतात त्यांना गरुड पुराण कधीच माफ करत नाही. चांगलं झालं, त्यांचं नुकसान झालं, तो तर मेलाच पाहिजे होता, त्यांच्या कर्माचं फळ त्याला मिळालं, असे शब्द वापरणे म्हणजे साक्षात काळपुरुषाला आव्हान देणं आहे. दुसऱ्याच्या वेदनांची थट्टा करणारे एक शब्द तुमच्या आयुष्यात भीषण आर्थिक दुरवस्था आणि आजारपण घेऊन येतात. मानवता हा खरा धर्म आहे. भक्तांनो, जर आपण कोणाच्या डोळ्यातील अश्रू पुसू शकत नसू तर किमान त्यांच्या जखमेवर शब्दाचं मीठ तरी चोळू नका. स्वामी समर्थांना दयाळू आणि संवेदनशील भक्त आवडतात. क्रूर वाणी असलेल्या माणसाला स्वामींची कृपा कधीच मिळत नाही. दर गुरुवारी किंवा शनिवारी गरिबांना, अनाथ मुलांना किंवा मुक्या प्राण्यांना अन्न द्या. त्यांच्याशी अत्यंत नम्रपणे आणि मायेने बोला. तुमच्या शब्दात जर प्रेम असेल तर ईश्वर तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील. 8. आई वडिलांना उलट उत्तर देणे. हा पॉइंट ऐकताना कदाचित तुमचं हृदय भरून येईल. गरुड पुराणात आई वडिलांना पृथ्वीवरचे जिवंत देव मानलं गेलं आहे. भगवान विष्णू म्हणतात, ज्या मुलांची वाणी आपल्या जन्मदात्या मातापित्यांसाठी कठोर असते त्यांच्या नशिबात कधीच स्थिर संपत्ती राहत नाही. तुम्ही कितीही देवाची सेवा केली तरी पितृदोष अशाच घरात निर्माण होतो जिथे आई वडिलांचा अपमान होतो. ज्या माऊलीने तुम्हाला बोलायला शिकवण्यासाठी हजारो वर्ष खर्च सोचले, कष्ट सोचले आणि आज तुम्ही तिलाच उलट उत्तर देता. अंगावर शहारे येत आहेत हे ऐकून की आईच्या डोळ्यात पाणी आल्यावर ईश्वराचे सिंहासन सुद्धा डळमळीत होतं. आई वडिलांचे आशीर्वाद हीच सर्वात मोठी तिजोरी आहे. ती तिजोरी तुमच्या शब्दांनी उघडा, बंद करू नका. रोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करा. जर ते तुमच्या सोबत नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करा. त्यांच्याशी बोलताना आवाजाची पट्टी नेहमी खाली ठेवा. तुमच्या वाणीतील ही नम्रता तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. तर मित्रांनो, आज आपण गरुड पुराणाच्या या अद्भुत रहस्यातून आपले शब्द आपल्याला कसे गरिबीकडे नेतात हे जाणून घेतले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.